हॅलो गाईज, वेलकम टू न्यू व्लॉग. या व्लॉगमध्ये आपण बघणार आहे हम्पी आणि बदामी येथील जुनी मंदिरे, तसेच हम्पीमधील फेमस अशी कोरॅकल राईड आणि अंजनेंद्रिय जिथे हनुमानाचा जन्म झाला ते स्थळ. सो स्टे ट्यून गाईज. आम्ही सातारावरून संध्याकाळी 9 वाजता हम्पीला जाण्यासाठी निघालो आणि तिकडे आम्ही सुमारे सकाळी 5 वाजता पोचलो. हॅलो गाईज. सो आम्ही आलो आहे हम्पीमध्ये आणि आम्ही आत्ता चाललो आहे कोरॅकल राईड करायला. फर्स्ट डे आहे हा आणि फॅमिलीसोबत आलो आहे मी. सो आता इथून आम्ही कोरॅकल राईड करायला आणि नंतर हिप्पी आयलंडवरचे स्पॉट्स बघेन आणि तिथून उद्या मग जे मेन हम्पी आहे तिथले सगळे मंदिरं वगैरे ते बघायला जाणार आहे आणि तिथून मग परवा बदामी. असा प्लॅन आहे 3 दिवसाचा. तर बघू आपण आता कशी होती आहे ट्रिप. सो फर्स्ट डे काल आम्ही रात्री 10 वाजता निघालो आणि सकाळी आम्ही 6 वाजता पोचलो. मग चेक इन केलं, रात्रभर ड्राईव्ह केल्यामुळे मग थोडी रेस्ट घेतली. इकडे आत्ता आम्ही आलो सकाळी नाश्ता करण्यासाठी. इकडे तुम्हाला लिमिटेड ऑप्शन भेटतील नाश्त्याचे. सो थोडंफार हाल होऊ शकतात नाश्त्याचे, बट ठीक आहे. सो बघू आता कोरॅकल राईड कशी वाटते सगळ्यांनाच. मी तर केली आहे, माझी सेकंड टाईम आहे हम्पी. सो सेकंड टाइम माझ्यासोबत. येस. सो बघू आता कशी वाटते बाकीच्यांना. हे आहे पंपा सरोवर, रामायणाशी जोडलेले एक पवित्र स्थान. असे मानले जाते की याच ठिकाणी शबरीने भगवान रामांची वाट पाहिली आणि त्यांचे स्वागत केले. तसेच पंपादेवीने येथे भगवान शिवसाठी तपश्चर्या केली होती. आता आपण चाललो आहे शबरी माता यांच्या गुहेकडे. सगळ्यांनीच लहानपणी ही गोष्ट ऐकली असेल की शबरी माता रोज बोरे साठवून ठेवायच्या की राम एक दिवशी येतील आणि आपल्या हातची बोरे खातील. सो हीच ती गुहा आहे जिथे शबरी माता त्यांची वाट बघत बसलेल्या होत्या आणि एक दिवस खरंच सीतेच्या शोधामध्ये श्रीराम हे इथे आले आणि शबरी माता यांना भेटले. सो त्यामुळेच ही गुहा प्रसिद्ध आहे आणि ही तुम्ही हम्पीमध्ये बघू शकता. तुम्ही नक्की या गुहेला व्हिजिट करा, कारण की एक मेन अट्रॅक्शन म्हणता येईल हम्पीमधलं. सो बघा ही गुहा. आतमध्ये पण गुहेच्या खूप गोष्टी आहेत. सो आपण आता आतमध्ये जाऊ. फक्त इथे खूप अंधार आहे त्यामुळे नीट आपल्याला दिसू शकत नाही, पण ही गुहा आतमधून खूप मोठी आहे. डे फर्स्ट स्पॉट 3. आता आम्ही चाललो आहे आदिशक्ती दुर्गा माता मंदिर. सो थोडी चढाई आहे इथून, अराऊंड 10-15 मिनटं. आदिशक्ती दुर्गा माता मंदिर हे अनेगुडी येथे वसलेले आहे. दुर्गा देवीचे हे शांत आणि पवित्र मंदिर एका टेकडीवर वसलेले आहे. इथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला थोडी चढाई करायला लागते, पण वरून दिसणारे निसर्गरम्य दृश्य आणि मंदिरातील प्रसन्न वातावरण मनाला वेगळी शांती देते. आमचा लंच ब्रेक झाला आता अंजनेंद्री हिल्सला. 3 दगड कसे एकमेकांवरती आहेत, मोठा छोटा छोटा. त्या मंदिरात जायचं तर आम्हाला. 1 किलोमीटर वरतीच आहे, म्हणजे आजूबाजूलाच असणार. किती छान दिसतंय ना दगड कशी तयार झाली असतील. ते लढाईमध्ये टाकलेले दगड आहेत. अराऊंड हाफ डिस्टन्स आम्ही कव्हर केलं. आत्ता खूप गर्दी आहे इकडे, कारण की फ्रायडे आणि सॅटर्डे गर्दी असते असं बोलले ते. दमलेस? किती जायचं ना उद्या आपल्याला. हां, समोरच्या नंबर तिकडे सेकंड नंबर. अंजनेंद्रिय हे भगवान हनुमानांचे जन्मस्थान आहे असे मानले जाते. हनुमानांची माता अंजनी असल्यामुळे या डोंगराला अंजनेंद्री असे नाव पडले आहे. डोंगराच्या शिखरावर भगवान हनुमानांचे मंदिर आहे. फायनली पोहोचलो आहे मी फर्स्ट. मी. जाऊन दिलं मी तुला. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे तुम्हाला 575 पायऱ्या चढाव्या लागतात आणि शिखरावरून तुंगभद्रा नदी, अनिगुडी गाव आणि हम्पींच्या दगडी टेकड्यांचे अप्रतिम दृश्य तुम्हाला पाहायला मिळतं. पोचलो आहे आम्ही फायनली. फोटोग्राफ अलाउड नाही, सो आम्ही बंद करता इथंच व्हिडिओ. सो फायनली आम्ही कंप्लीट केला आहे अंजनेंद्रीचा ट्रेक आणि खूप भारी वाटतं इकडे. फ्रेश वारं पण खूप आहे आणि खूप मस्त असं वातावरण आहे.
मागे तुम्ही माझे मंदिर बघू शकता. आणि इथे एक विशेष गोष्ट म्हणजे 25 किलोचा त्यांनी दगड ठेवला आहे, तो अजूनही पाण्यावर तरंगतो. सो इथे हे विशेष आहे, म्हणजे डिरेक्टली आम्ही बघितलं डोळ्याने तर तो 25 किलोचा असून पण तो पाण्यावर तरंगतो आहे. ही विशेष गोष्ट आहे. आणि तुम्ही इकडे मागे बघू शकता खूप गर्दी. आणि त्यात अंजनी मातेचं मंदिर आहे आणि हनुमानाचं पण मंदिर आहे. सो आणि या साईडला तुम्ही बघू शकता की सगळं दगड असे आहेत. जिकडे बघाल तिकडे तुम्हाला दगडच दिसतील फक्त. सो डे 3 आहे आणि आम्ही आलो आहे हम्पीच्या साऊथ साईडला. आणि आम्ही आत्ता पहिल्यांदा आलो आहे नरसिंह टेम्पल व्हिजिट करायला. सो इथे तुम्ही बघू शकता नरसिंह टेम्पल. सो मस्त अशी मूर्ती आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मोनोलिथिक मूर्ती आहे, एकाच दगडात कोरलेली अशी आहे. सो आता आपण बघत आहे कृष्ण मंदिर. हे 1513 बांधलेलं आहे. 500 वर्षाहून अधिक जुने हे मंदिर विजयनगर साम्राज्याच्या वैभवाची साक्ष देत आजही अभिमानाने उभे आहे. हे मंदिर भगवान बालकृष्णांना समर्पित आहे. जरी आज मूळ मूर्ती या मंदिरात नसली तरी त्यावरील नक्षीकाम पर्यटकांना त्या काळातील समृद्ध इतिहासाची झलक दाखवतो. सो आता आपण चाललो आहे गणपती टेम्पल बघायला. हा पण गणपती मोनोलिथिक आहे. सो तुम्ही बघू शकता खूप मोठा असा गणपती आहे दगडात कोरलेला. आणि थोडा इथे मागे आहे तो, तुम्हाला मी तो दाखवतो. बगल में एक शिवलिंग है ना, वो शिवलिंग का नाम बोलते हैं बड़ावी लिंगा. बड़ावी मीन्स इसको लेडी निर्माण किया, इसलिए बड़ावी लिंगा बोलते हैं. 12 फुट का शिवलिंग है. हमारा साउथ साइड में बिगेस्ट लिंग है सर, बड़ा लिंग है. इन एवरी ईयर अंडर द वाटर 3 फीट सर, पानी के अंदर रहते हैं, इसलिए जलकंठेश्वरी बोलते हैं. तुंगाभद्रा कैनाल से पानी रहते हैं, वो पानी ईयरली पूरा रहते सर, ड्राई नहीं होते. आत्ता आपण आलो आहे हत्तीशाळा म्हणजेच एलिफंट स्टेबल्स. ही विजयनगर साम्राज्याच्या काळातील एक भव्य वास्तू आहे. येथे राजघराण्याचे हत्ती ठेवले जात असत. या वास्तूचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये 11 स्वतंत्र कक्ष म्हणजे चेंबर्स आहेत. प्रत्येक कक्षात एक हत्ती ठेवला जात असे. त्यामुळे अनेक लोक याला 11 हत्ती बांधण्याची जागा असेही म्हणतात. ही आहे हम्पीची प्रसिद्ध अशी लोटस महाल. कमळाच्या फुलासारखी दिसणारी ही वास्तू विजयनगर साम्राज्याच्या स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना मानली जाते. राणींच्या परिसरात असलेला हा महाल हिंदू आणि इस्लामिक शैलींच्या सुंदर संगमामुळे पर्यटकांना विशेष आकर्षित करतो. आता आपण आलोय पुष्करणी बघायला. ही काळ्या दगडांची पुष्करणी म्हणजे स्टेप टँक हा हम्पीच्या राजवाडा परिसरात आहे. ती काळ्या दगडांनी बनवलेली असून तिची रचना खूप सुंदर व अचूक आहे. विजयनगराच्या साम्राज्याच्या काळात या पुष्करणीचा वापर धार्मिक विधी आणि विशेष समारंभासाठी केला जात असे. या टाकीत पाणी आणण्यासाठी त्या काळी भूमिगत पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती, जे त्या काळातील प्रगत अभियांत्रिकीचे उत्तम उदाहरण आहे. आता आपण आलो आहे क्वीन्स बाथ म्हणजेच राणीचे स्नानगृह येथे. आणि असे मानले जाते की राजघराण्यातील राण्या आणि महिला येथे स्नानासाठी येत असत. बाहेरून साधी दिसणारी ही वास्तू आतून अतिशय सुंदर आहे. आपण आज जाऊन बघूच ही वास्तू. सो तुम्ही बघू शकता
की मध्यभागी मोठा जलकुंड असून त्याभोवती कमानी, बाल्कनी व नक्षीकाम केलेले आहे. त्या काळातील राजेशाही जीवनशैली उत्कृष्ट वास्तुशिलेचे हे सुंदर उदाहरण मानले जाते. आता आपण आलो आहे विजय विठ्ठला टेम्पलमध्ये आणि हे आहे हम्पीतील प्रसिद्ध स्टोन चॅरिएट जे विजय विठ्ठला मंदिर परिसरात आहे. या रथाचे वैशिष्ट्य म्हणजे तो पूर्णपणे दगडामध्ये कोरलेला आहे आणि आज तो हम्पीची ओळख बनला आहे कारण की त्याचे चित्र भारताच्या 50 रुपयाच्या नोटेवरही आहे. हा रथ भगवान गरुड यांना समर्पित एक छोटे मंदिर आहे. गरुड हे भगवान विष्णूंचे वाहन मानले जायचे, त्यामुळे विठ्ठल विष्णू मंदिरासमोर हा रथ बांधण्यात आला आहे. हे आहे हम्पीच्या विठ्ठल मंदिरातील प्रसिद्ध असे म्युझिकल पिलर्स. इथे जर तुम्ही दगडावर हलक्याने टकटक केल्यावर वेगवेगळ्या संगीत वाद्यांसारखे आवाज निर्माण होतात आणि शेकडो वर्षापूर्वीच्या कारागिरांनी दगडातून असा चमत्कार घडवला आहे आणि तो आजही जगाला आश्चर्यचकित करतो. आत्ता तो थोड्या वेळासाठी बंद आहे कारण की त्याचं रिनोव्हेशन चाललेलं आहे, त्यामुळे तिकडे तुम्हाला कुणाला एंट्री देत नाही आहेत. सो आता आपण चाललो आहे दुसरा भाग बघायला. फायनली आपण लास्ट प्लेस पोचलो आहे हम्पीची आमच्या आजच्या दिवसातली. ती आहे विरूपाक्ष टेम्पल. विरूपाक्ष टेम्पल हे दुपारी 1:30 ते 3 वाजेपर्यंत बंद असतं. 3:30 सॉरी. सो 3:30 नंतर तुम्ही इथे या किंवा 1:30च्या आधी आणि त्याच्यानंतरच तुम्ही ते बघू शकता. समोर तुम्हाला दिसतं आहे विरूपाक्ष टेम्पल, दाखवतो मी तुम्हाला. आणि समोर दिसतं आहे ते आहे हम्पीतील सर्वात प्रसिद्ध आणि प्राचीन मंदिर म्हणजेच विरूपाक्ष टेम्पल. हे भगवान शिवभगवानांना समर्पित आहे आणि 1300 वर्षापूर्वीपासून येथे अखंड पूजा सुरू आहे. त्यामुळे हे हम्पीतील सर्वात जिवंत आणि पवित्र मंदिर असे मानले जाते. पौराणिक कथेनुसार देवी पंपा पार्वती यांनी भगवान शिवांना पती म्हणून मिळवण्यासाठी येथे कठोर तपस्या केली होती. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शिवांनी त्यांच्याशी विवाह केला. त्यामुळेच विरूपाक्ष मंदिर हे शिव व पंपादेवी यांच्या मिलनाचे प्रतीक मानले जाते. हे तुम्ही बघू शकता विरूपाक्ष टेम्पलच्या आत. आणि एक गोष्ट आहे इकडची महत्त्वाची की इथं तुम्ही स्लीवलेस किंवा तुम्ही शॉर्ट्सवर वगैरे असं येऊ शकत नाही. मुलांसाठी फुल पॅन्ट आणि शर्ट कंपल्सरी आहे. टी शर्ट पण चालेल आणि मुलींसाठी फुल स्लीव आणि फुल स्कर्ट और साडी असं चालू शकतं. सो हिला त्यांनी ओढणी घ्यायला लावली वरून आणि मी लुंगी घातली आहे. तुम्ही बघू शकता हे तर लुंगी हे आहे मंदिर. आणि अशा प्रकारे हम्पीचा हा अविस्मरणीय प्रवास इथे संपतो. इतिहास, संस्कृती आणि अध्यात्माचा अनोखा संगम अनुभवून आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आहे आमच्या स्टेवर. आमचा जो स्टे आहे हम्पीमधला त्या अशा कॉटेजेस आहेत. इथे तुम्हाला सगळीकडे भरपूर ठिकाणी कॉटेजेस दिसतील. नॉर्मल हॉटेल्स असे नाही आहेत जास्ती करून, पण हे कॉटेजेस पण छान आहेत. एक वेगळी वाईब तुम्हाला येते आणि चिल करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी असे शॅक्स टाईप दिसतील. तुम्ही मस्त बसून चिल करू शकता. सो 2 दिवस हम्पीत आमच्या पूर्ण झालेत. उद्या सकाळी आम्ही निघेल आणि बदामीला जाईन. 2 दिवस इनफ आहेत हम्पीसाठी. तुम्ही 1 दिवस साऊथ हम्पीला देऊ शकता. साऊथ हम्पीमध्ये सगळे मंदिरं वगैरे कवर करू शकता आणि नॉर्थ हम्पीसाठी तुम्हाला अर्धा दिवस पण काफी आहे. नॉर्थ हम्पीमध्ये कोरॅकल राईड आहे, त्याच्यानंतर सनापूर लेक आहे, अनिगुडी फोर्ट आहे आणि त्याच्यानंतर जिथे हनुमानाचा जन्म झाला अंजनेन्द्री हिल असं आहे की तुम्हाला 575 स्टेप्स चढून जायला लागेल आणि बघण्यासाठी छान आहे. वरून व्ह्यू खूप मस्त आहे, पूर्ण हम्पी दिसतं आहे. आता स्टे ट्यून फॉर टुमॉरोज जर्नी टू बदामी. असे कॉटेजेस आहेत तिथे. मस्त वातावरण आहे. सकाळी सनराईजचा वेळ आहे.
हा आमचा थर्ड डे हम्पीतला. आज सकाळी आम्ही चेकआउट करू लवकर आणि इथून मग नंतर आम्ही आता बदामीला चाललो आहे. सो इथून बदामी अराऊंड 160 किलोमीटर आहे आणि त्याला अप्रॉक्सिमेटली 3 तास लागतील. सनराईजचा वेट करू आपण. जरा इकडे इकडे फिरू, तुम्हाला सनराईजचा व्ह्यू दाखवतो इथून. आणि इथून जवळ सनसेटचा पण इथे हम्पीमध्ये दोन्ही सनराईज आणि सनसेटचा व्ह्यू मस्त आहे. माटुंगा हिल्सवरून किंवा अंजनेन्द्रीवरून तुम्ही सनसेट बघू शकता. खूप मस्त असं सनराईज आहे. इथे आम्ही आलो आहे बनेश्वरी देवीचं दर्शन घ्यायला. आमची कुलदेवत जी आहे चौंडेश्वरी, तिचं मेन मंदिर म्हणजे हे बनेश्वरचं मंदिर आहे असं म्हणतात. आणि हे बनेश्वरचं मंदिर बदामीमध्ये आहे. सो आम्ही ते बघायला आलो आहे. मंदिरासमोर एक मोठं तळं आहे, त्यामुळे या ठिकाणाचं सौंदर्य अजून वाढतं आहे. हे मंदिर देवी बनशंकरी मातेला समर्पित आहे. बनशंकरी म्हणजेच जंगलात राहणारी माता पार्वतीचे एक रूप. अनेक वर्षापासून हे मंदिर भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. दर्शनानंतर आता आपण चाललो आहे बदामीच्या प्रसिद्ध गुहांमध्ये. या गुहा सुमारे 1400 वर्षापूर्वी चालुक्य राजांनी लाल दगडाच्या डोंगरात कोरल्या आहेत. येथे एकूण 4 गुहा आहेत. पहिल्या 3 गुहा हिंदू देवांना समर्पित आहेत, तर 4थी गुहा जैन धर्माशी संबंधित आहे. या गुहांमधील शिल्पकला पाहून त्या काळातील कारागिरांच्या कौशल्याची कल्पना येते. तसेच याबरोबर वरून तुम्हाला अगस्ती तलावाचे दृश्य दिसते, तेही खूप मनमोहक आहे. आणि तिथेच एक भूतनाथ नावाचे टेम्पल पण आहे. आपण थोड्याच वेळात त्याला भेट द्यायला जाऊ. आणि हे आहे बदामीतील प्रसिद्ध असे भूतनाथ मंदिर. हे मंदिर भगवान शिवांना समर्पित आहे. अगस्ती तलावाच्या काठावर वसलेले हे मंदिर बदामीतील सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. मंदिराच्या मागे लाल दगडांचे डोंगर आणि समोर शांत तलाव असल्यामुळे येथील दृश्य खूपच मस्त दिसते. त्यामुळे हे ठिकाण फोटोग्राफी आणि सूर्यास्त पाहण्यासाठी खूप फेमस आहे. आता आपण मंदिराच्या आतमध्ये बघू, पण बहुतेक इथे कॅमेरा अलाउड नाही आहे, त्यामुळे मला इथेच थांबवावं लागेल शूटिंग. सो तुम्ही नक्की येऊन स्वतः भेट द्या. खूप साऱ्या आठवणी आणि सुंदर अनुभव घेऊन आता आपण चाललो आहे घरच्या प्रवासाला. सो स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट ब्लॉग अँड डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय गाईज.